आरोग्य हा हक्क आहे, उपकार नाही. सिंदीकरांचा रक्ताने लिहिलेला लढा. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव. सिंदी रेल्वे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या रक्तपत्र आंदोलनाचा आज तिसरा व शेवटचा दिवस पार पडला. 3 दिवसांत तब्बल 1400 पेक्षा अधिक नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याचा निर्धार केला आहे. काल सिंदी रेल्वे नगर परिषद नगराध्यक्षिका व नगरसेवकांनी देखील स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून आंदोलनात सहभाग नोंदवला. आज शेवटच्या दिवशी वर्धा जिल्ह्याचे खासदार अमरभाऊ काळे, जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले तसेच राजूभाऊ तिमांडे, सुधीरबाबू कोठारी यांनी आंदोलन स्थळी भेट देत स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पाठिंबा दर्शविला. हे शाई नाही, वेदना आहे. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की रक्ताने लिहिलेले हे पत्र केवळ शाई नसून सिंदीकरांच्या वेदना, संताप आणि हक्कांचा जाब आहे. टाळमी दंगाचा गजर, निवेदने आणि आश्वासने यानंतरही प्रशासनाकडून ठोस निर्णय झाल्याने नागरिकांनी हा टोकाचा मार्ग अवलंबल्याचे सांगितले. सर्व धर्म, सर्व समाज, सर्व पक्ष आणि सर्व वयोगटातील नागरिक या लढ्यात एकवटले आहेत. सिंदीसह लगतच्या 25 गावांचा आरोग्य प्रश्न तातडीने सोडवून प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय मंजूर होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाला अमोलभाऊ सोनटक्के मित्रपरिवारासह विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभला आहे. आपण पाहत आहात GD